नमस्कार मंडळी, बुकमायवास्तू मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो आहे। आज चांदणी चौकाजवळ एका यशस्वी प्रोजेक्टमध्ये मी उभा आहे। आता यशस्वी यासाठी म्हणतो आहे की ए बिल्डिंगचं पोझिशन होऊन 80पेक्षा जास्त लोक इथे ऑलरेडी राहतात आहे आणि बी बिल्डिंगमध्ये 1 ते 6 मजले जे आहेत ते पूर्णपणे सोल्ड आउट झालेत आणि आता जे फ्लॅट्स शिल्लक आहेत ते एक्सक्लुझिव्ह फ्लॅट शिल्लक आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही 2 आणि 3 BHK फ्लॅट घेऊ शकणार आहात। आणि हा एरिया मला वैयक्तिक ह्यासाठी आवडतो की चांदणी चौकाकडून जेव्हा तुम्ही पिरंगुडच्या दिशेला जाता तेव्हा डाव्या साईडला तुम्हाला सगळं NDAचं घनदाट जंगल बघायला भेटतं आणि त्यामुळं ह्या डाव्या साईडला जेवढ्या सोसायटी आहेत त्यांना फ्रेश एअर जो आहे तो मुबलक प्रमाणात इथं भेटतो। तुम्हाला माहिती आहे शहरात किती मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले आणि अशा केसमध्ये मोठे फ्लॅट, लक्झुरियस सोसायटी सोबत जर हे फॉरेस्ट तुम्हाला एका साईडनी मिळत असेल तर ही गोष्ट खूप जास्त महत्त्वाची, ज्याची व्हॅल्यू तुम्हाला पैशातसुद्धा करता येऊ शकत नाही। सो एक चांगल्या प्रोजेक्टचा व्हिडिओ आज आम्ही तुमच्यासाठी बनवणार आहोत। तुम्ही या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बनवून राहा, जेणेकरून हा प्रोजेक्ट तुम्हाला डिटेलमध्ये लक्षात येईल। सो मंडळी, आता आपण या प्रोजेक्टला डिटेलमध्ये समजून घेऊ। प्रोजेक्टला डिटेलमध्ये समजून घेण्याच्या आधी तुम्हाला लोकेशन सांगतो। हा जो प्रोजेक्ट आहे तो चांदणी चौकापासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे। जेव्हा चांदणी चौकाकडून तुम्ही भुगावच्या दिशेला जाता तेव्हा डाव्या साईडला अनेक रेप्युटेड बिल्डरचे प्रोजेक्ट तुम्हाला बघायला भेटतील आणि त्याच्यामध्येच हा एक प्रोजेक्ट लोकेटेड आहे। प्रोजेक्टच्या जवळ GSPM कॉलेज आहे। आता या प्रोजेक्टचा जर लँड पार्सल सांगायचं झालं तर 1.5 एकरमध्ये हा पूर्ण प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये 2 टॉवर आहेत। त्याच्यामध्ये हा जो टॉवर तुम्हाला दिसतो आहे याच्यामध्ये 80 फ्लॅट होते, जे की सोल्ड आउट झाले, याचं पोझिशन पण झालं आहे। आणि तो दुसरा टॉवर आहे ज्याच्यामध्ये टोटल 104 फ्लॅटचं नियोजन करण्यात आलेलं आहे। त्याच्यातले 1 ते 6 फ्लोअर जे आहेत ते सोल्ड आउट आहेत आणि 7व्या मजल्यापासून तर तुम्ही 13व्या मजल्यापर्यंत फ्लॅट घेऊ शकता। प्रत्येक फ्लोअरला टोटल 8 फ्लॅट आहेत, त्यातले 2 फ्लॅट जे आहेत ते 3 BHK असणार आहे आणि 6 फ्लॅट जे आहेत ते 2 BHK ते असणार आहेत। त्या व्यतिरिक्त 2 लिफ्ट, 2 स्टेअरकेस तुम्हाला प्रत्येक फ्लोअरला देण्यात आलेले आहेत आणि ॲज पर रेरा डिसेंबर 2026ला याचं पोझिशन आहे, म्हणजे 1.5 वर्षानंतर। पण बिल्डिंगचं जेवढं काम झालं आहे 13 मजल्यामधले 11 मजले बनून तयार आहेत, तर मला वाटतं जूनमध्येच ह्या बिल्डिंगचं पोझिशन होईल, म्हणजे बरोबर इथून पुढे 1 वर्षानंतर तुम्हाला या बिल्डिंगचं पोझिशन भेटेल। तर अर्ली पोझिशनचे जरी तुम्ही 2 आणि 3 BHK फ्लॅट बघत असाल तरी तुम्ही या प्रोजेक्टला एकदा नक्की व्हिजिट करू शकता। ॲम्युनिटीज जर सांगायचं झालं तर ग्राउंड लेवल आणि रूफटॉपला प्रीमियम ॲम्युनिटीज तुम्हाला इथे देण्यात आलेत, ज्या की 25पेक्षा जास्त असणार आहेत। आता आपण काय करूया, आतमध्ये जाऊया आणि इथं सॅम्पल फ्लॅट बनवून तयार आहे आणि ह्या प्रोजेक्टच्या ज्या मॅनेजर आहेत मिस सृष्टी, त्या तुम्हाला सॅम्पल फ्लॅटची टूर घडवून आणतील आणि शेवटी मी तुम्हाला इथल्या प्राइसिंगसुद्धा सांगणार आहे। तुम्ही फक्त व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण इथले जे सॅम्पल फ्लॅट आहे तो खूप सुंदर बनवून ठेवण्यात आलेला आहे। हॅलो गाईज, सो बावदान लोकेशनमध्ये 828 कार्पेट एरियाचा हा 2 BHK, बेसिकली बावदानमधला सगळ्यात मोठा कार्पेट एरिया असलेला हा 2 BHK, ज्याच्यात तुम्हाला डिझायनर लॅमिनेटेड डोर भेटतोय। बेसिकली डिझायनर लॅमिनेटेड असल्यामुळे ह्याचं ड्युरेबिलिटी भरपूर जास्त असणार आहे। त्याच्यासोबत तुम्हाला एक डिजिटल लॉक भेटणार आहे येलचा, जे तुम्ही पासकोड, तुमचा फिंगरप्रिंट, तुमचं स्मार्ट कार्ड आणि स्मार्ट कीनी ओपन करू शकता। सो सिक्युरिटी वाईज तुमचा भरपूर सिक्युरिटी असणार आहे। प्लस हिक विजनचा व्हिडिओ डोर कॅम असणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही सगळ्याचा आसपासचा ॲक्सेस पण इझिली ॲक्सेस करू शकणार आहे। एंट्री केल्यावर तुम्हाला 8x4.6चा फॉयर स्पेस भेटतोय। तुमचा शू रॅकसाठी, तुमचं इंटिरियरसाठी, तुम्हाला प्लांटेशनसाठी भरपूर स्पेशियस असलेला हा फॉयर स्पेस। सो फॉयर स्पेसने आपण आत आल्यावर आपल्याला ह्यूज लिव्हिंग डायनिंग एरिया भेटणार आहे, जे 10.6x18चे लिव्हिंग एरिया आहे। बेसिकली प्रॉपर सिमेट्रिकल लिव्हिंग डायनिंग एरिया असल्यामुळे तुम्हाला युजेबल स्पेस भरपूर होणार आहे। त्याच्यासोबत तुम्हाला एक बाल्कनी भेटणार आहे लिव्हिंग एरियासाठी, जो बेसिकली 6.3x7.6चा बाल्कनी आहे। तुम्हाला स्टेनलेस स्टीलचा ग्लास रेलिंग, टफ अँड ग्लास भेटणार आहे। आपल्याकडे ऑड इव्हन कन्सेप्ट नाही आहे, सो त्याच्यामुळे तुम्हाला प्रायव्हसी जी गोष्ट आहे ते तुमचं इथे सुद्धा मेंटेन राहणार आहे। तुम्हाला वरचा जो बघू शकता सेम वुडन फ्लोरिंग भेटतोय, प्लस तुम्हाला इथे तुमचा कॉफी टेबल असा तुम्ही करून फुल एस्थेटिक तुमचा बाल्कनी सजवू शकता, ज्यात तुम्हाला प्रॉपर NDAचा व्ह्यू भेटेल इथे। आता यासोबत तुम्हाला आपला गृहस्थीचा गोष्टी करण्यासाठी किचन एरिया आपण इथे एंटरटेन करूया। तो प्रॉपर L शेप मध्ये तुम्हाला किचन भेटतोय, ब्लॅक ग्रेनाइटचं। रेफ्रिजरेटरसाठी वेगळा एरिया, चिमणीसाठी प्रोव्हिजन, बाकी सगळ्या गोष्टीचं प्रोव्हिजन तुम्हाला ऑलरेडी आम्ही प्रोव्हाइड करतोय। या किचन मध्ये तुम्हाला एक सेपरेट ड्राय बाल्कनी भेटतोय, जे
8x4चं तुमचं ड्राय बाल्कनी असणार आहे. तुम्हाला ड्राय बाल्कनी सुद्धा मॉस्किटो नेटनी प्रोव्हाइड करणार आहे. मेजर USP माझा ड्राय बाल्कनीचा आहे की मी तुम्हाला इथे सुद्धा सिंक आणि तुम्हाला ओटा प्रोव्हाइड करते आहे. सो तुमचा जे काही युटिलिटी यूज होणार आहे ते तुम्हाला डायरेक्ट इथे ऍक्सेस करू शकता. तुम्हाला वॉशिंग मशीनसाठी तुम्हाला प्रोव्हिजन प्रोव्हाइड करते आहे इथे. ओके, सो बेसिकली माझा 828 कार्पेट एरिया हा एक लॅविश 828 कार्पेट एरिया मी कन्सिडर करू शकते, कारण की आपल्या प्रोजेक्ट मध्ये आपल्या लेआउट मध्ये आपण बिलकुल पण वेस्टेज एरिया नाही ठेवत आहे. सो बेसिकली इथला जो पॅसेज असतो जो 2 रूमला कनेक्ट करायचा असतो तो इथे पुन्हा एलिमिनेट झाला. तर तुम्हाला रूम साइजेस जे भेटणार आहेत ते भरपूर मोठे रूम साइजेस भेटणार आहेत, ज्याच्यात तुम्ही युजेबल स्पेस जास्त करू शकता. आपण येऊया इथे आपला कॉमन बेडरूमच्या इथे. 10x12चा तुमचा कॉमन बेडरूम भेटणार आहे विथ बाल्कनी. अगेन तुम्हाला फुल हाईटचा विंडोज भेटणार आहे. सो तुम्हाला व्हेंटिलेशन फुल ऑन व्हेंटिलेशन, क्योंकि पुन्हा आपण NDAच्या जवळ आहेत म्हणून. तर तुम्हाला इथे 8x4चं तुम्हाला पुन्हा एक बाल्कनी भेटणार आहे, अगेन विथ द NDA व्ह्यू. फुल्ली कवर्ड बाल्कनी असणार आहे इथे सुद्धा. तर इथे पण तुम्हाला प्रायव्हसी मेंटेन होणार. ह्याच्या प्रकारे आपण आपला कॉमन वॉशरूमच्या इथे बघूया की आपला कॉमन वॉशरूम सुद्धा स्पेशियस आहे. हा आपला कॉमन वॉशरूम. कोलारचं CP फिटिंग, सॅनिटरी फिटिंग भेटणार आहे. वॉल ऑन WC असणार आहे. प्लस तुम्ही एरिया बघू शकता, आपला वॉकेबल एरिया भरपूर आहे. वॉशरूम मध्ये सुद्धा कॉमन सिंक आपण प्रोव्हाइड करतोय. आपला मेजर USP आपला प्रोजेक्टचा आहे आपला ह्यूज मास्टर बेडरूम. 10x15चं ह्यूज मास्टर बेडरूम तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करून देतोय. त्याच्यात तुम्हाला पुन्हा इथे विंडो प्रोव्हाइड करून देणार आहे. अगेन NDAच्या जवळ असल्यामुळे तुमचं जे व्हेंटिलेशन असणार आहे, तुमचा जो एअर क्वालिटी इंडेक्स असणार आहे तो प्युअर एअर क्वालिटी इंडेक्स आहे. ह्या 10x15च्या एरियामध्ये तुमचं वॉर्डरोब स्पेस एक्सक्लुडेड आहे. सो तुम्हाला वॉर्डरोबसाठी वेगळा एरिया मिळणार आहे. स्टोरेजसाठी वरती तुम्हाला वेगळं एरिया भेटणार आहे. ह्या कारणामुळे तुमचं जे युजेबल स्पेस होणार आहे फॉर युअर बेड, फॉर युअर वॉर्डरोब, फॉर युअर वर्क स्टेशन, ते तुम्ही इझिली ह्या बेडरूम मध्ये कम्प्लिटली करू शकता. आता ह्या बेडरूमला तुम्हाला एक अटॅच वॉशरूम सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे मास्टर बेडरूमला, जी असणार आहे 8x5चा वॉशरूम. 8x5चा वॉशरूम खूप मोठा वॉशरूम असतो, तुम्ही ऑलरेडी बघू शकता. आपला स्पेस, हा स्पेस सगळा मोठा आहे. इवन आम्ही सगळ्या वॉशरूम्सला, सगळ्या बाल्कनीजला, इवन ड्राय बाल्कनीजला अँटी स्किड फ्लोरिंग देणार आहे. म्हणून आपण मायन्यूटच्या मायन्यूट गोष्टीबद्दल इथे लक्ष ठेवलेलं आहे, जे तुम्हाला तुमचं ड्रीम हाऊस मध्ये असायला पाहिजे, जे तुम्हाला राहण्यासाठी आपल्याला चांगलं व्हायला पाहिजे. जसे की फॉर एक्झाम्पल जे आपण डिझायनर लॅमिनेटेड डोर्स देणार आहेत ते ऑल ओव्हर द फ्लॅट्स देणार आहेत विथ कर्व अँगल्स. तर तुम्हाला तुमच्या लहान पोरांचा पण आपण विचार करून इथे कर्व अँगल दिलेला आहे फॉर युअर प्रोटेक्शन, फॉर युअर चिल्ड्रन्स प्रोटेक्शन. त्याच्यासोबत एक सॉफ्ट स्टॉपर देणार आहे. इथे काय येणार आहे, NDA मुळे आपलं थंड वातावरण असणार आहे. वारा असल्यामुळे डोर वाजवण्याशिवाय त्याच्यामुळे क्रॅक होणं, हे होणं, जे काही नेगेटिव्ह गोष्टी होत असतात घरात ते आपण इथे सांभाळून आपण ते एलिमिनेट केलेलं आहे. ओके, अशा प्रकारे तुम्हाला एक लॅविश 828 कार्पेटचं तुम्हाला हा 2 BHK आम्ही बावदान लोकेशन मध्ये प्रोव्हाइड करतोय. सो मंडळी, मी आशा करतो की तुम्हाला या प्रोजेक्टचा व्हिडिओ आवडला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला मुळीच विसरू नका. आता आपण या प्रोजेक्टचे प्राइसिंग समजून घेऊया. 2 BHK जो आहे, जो आता तुम्ही सॅम्पल फ्लॅट बघितला, 828 स्क्वेअर फूट कार्पेट आहे. याची पॅकेज कॉस्ट 99 लाख रुपये जाते सर्व खर्चासहित. 3 BHK जो आहे तो 1091 स्क्वेअर फूट आहे, ज्याची पॅकेज कॉस्ट 1,35 लाख रुपये जाते. आणि बावदान मार्केटचा जर तुम्ही विचार केला तर 2 आणि 3 BHKच्या इथे जे प्राइसिंग आहेत त्या सगळ्यात लोवेस्ट प्राइसिंग ह्या ठेवण्यात आलेल्या आहेत. कारण तुम्हाला माहिती आहे आम्ही रेग्युलर अख्ख्या पुण्यामध्ये फिरत असतो आणि लिगल अँड क्लिअर टायटल प्रॉपर्टी शोधून त्याचे व्हिडिओ बनवत असतो. त्यामुळे आमच्या एवढा चांगला सर्वे कोणाकडेच नसतो. तुम्ही बावदान मार्केटचे कुठलेही प्रोजेक्ट बघा, तुम्हाला या प्रोजेक्टचे जे रेट आहेत ते खूप कमी बघायला भेटतील. आणि बावदानचा जो दुसरा भाग आहे, जे खास करून जी बावदानची उजवी बाजू, जेव्हा तुम्ही मुंबईच्या देशात जाता तिकडे खूप गर्दी झालेली आहे, तसं इथं नाही आहे. इथून बावदान चांदणी चौकाकडून जेव्हा तुम्ही भुगावला जाता तेव्हा डाव्या साईडला तुम्हाला हे प्रोजेक्ट जे आहेत ते खूप सुटसुटीत असे बघायला भेटतील. आणि
हे जे NDAचं 7,000 एकरचं जंगल आहे ना, त्यामुळं डाव्या साईडचे प्रोजेक्ट जे ते लोक खूप पसंत करतात आणि पटकन विकत घेतात, कारण खूप शांतता पण आहे, स्वच्छ हवा आहे आणि ग्रीनरीमुळं दिसायला खूप सुंदर वाटतं. म्हणजे ह्या बाल्कनीतून जो व्ह्यू येतो तो खूप जबरदस्त असा व्ह्यू तुम्हाला इथे येतो. त्यामुळे तुम्ही नक्की या प्रोजेक्टला व्हिजिट करा आणि काही प्रश्न असेल तर आम्हाला संपर्क करा, कारण की तुम्ही हा व्हिडिओ बघून ह्या प्रोजेक्टला व्हिजिट जरी केली तर आम्ही ह्या प्रोजेक्ट म्हणजे ह्या भागातले अनेक व्हिडिओ ह्याच्या आधी पण बनवलेले आहेत. सो सगळा डेटा जो आहे तो आमची बुक माय महाराष्ट्रची टीमसुद्धा तुम्हाला देईल आणि मी नेहमी सांगतो आम्ही कधी कुठले चार्ज करत नाही. सो तुम्हाला नक्की याचा फायदाच होईल. सो नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब नाही केले तर प्लीज सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तुमच्या सबस्क्राईब, लाईक, शेअर केल्याने आमच्या कंपनीला ग्रोथ करण्यासाठी खूप मदत होते. सो माझी विनंती आहे की नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.